अरे समर, तू म्हणाला होतास की तुला खूप काम आहे, मग घे ना, कर एखाद्या कामापासून सुरुवात कर. काय समर, काही टेन्शन आहे का? नाही 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 मम्मा, आपण निघूयात का आता? आपण दौरा करायला जाऊया का? म्हणजे दौरा करणं हे सुद्धा कामच झालं ना. ठीक आहे, तेच काम असेल तर करूयात. चला चला. ताई, हीच ती मुलगी लाडूवाली. आज तुझं काही मुख्यमंत्री आणि ह्या त्यांच्या मातोश्री. नमस्कार करा. नमस्कार. मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमचं मतदार बर का. आमच्या अडचणी घेऊन आले तुमच्याकडे. लई आशेने आले तो माणसं. सोडवणार ना तुम्ही आमच्या अडचणी? हो म्हणजे काय, म्हणून तर राजकारणात आलोय मी. मग काय प्रॉब्लेम नाही. पहिलं कोण बोलते? माधू काका, तुम्ही करा सुरू. साहेब, 2 वर्ष झाली माझ्या म्हशीला रेडको झाला नाही. ए, अरे तुझ्या म्हशीला रेडको झालं नाही, याच्यात भावी मुख्यमंत्री काय करणार? मुख्यमंत्री साहेब, अहो ही कसली भाषा तुमच्या माणसांची? रीतबीत काय आहे का नाही बोलायची? मतदार राजा असतो, आणि तुम्हाला जर आमच्या अडचणी सोडवता येत नसतील तर तसं सांगा. एक गठ्ठा मतदान आहे आमचं. तसं असेल तर जातो ऑपोजिट पार्टीकडे. नाही, थांबा, सोडवणार ना आम्ही तुमचे प्रॉब्लेम्स. तुम्ही, तुमचा काय संबंध? मुख्यमंत्री साहेब सोडवणार ना अडचणी? जमेल ना त्यांना? हो जमेल ना. मग ठीक आहे. बरं विचारा. साहेब, नवीन म्हस घ्यायला मला कर्ज पाहिजे. निवडून आल्यावर देणार. साहेब, लाईट नाही माळ्यात, तेवढा डाम टाकून द्या ना. निवडून आल्यावर देणार. साहेब, बचत गटाकडून कर्ज द्या ना, पापडाचा बिझनेस टाकायचाय. निवडून आल्यावर देणार आहो. देणार ना मुख्यमंत्री साहेब? हो देणार ना. बेस्ट. तर ऐका, सगळ्यांच्या अडचणींवर तोडगा काढणार आपलं भावी मुख्यमंत्री. हा, काळजीचं काय कारण नाही. सगळ्यांनी साहेबांना मतदान करायचं. करणार ना? हा. मुख्यमंत्री साहेब, एक सांगायचं होतं बरं का, नंतर सांगते. येऊ का? मिरवणार आणि समजांची जिरवणार. मिरवणार आणि जिरवणार. काय करताय तात्या? काय नाही, पेपर पेपर वाचते. आकडे बघत होता ना तुम्ही? अगं, तुम्ही जुगार खेळाचा कवाच बंद झालोय मी. माझी शपथ. तात्या, माझी शपथ घ्या. आता सांगा खरं खरं काय बघत होता? आकडा बघत होतो, पण ते आपलं सहजच बघत होतो. अगं तात्या, किती वेळ सांगायला लागते तुम्हाला तीच तेच? तुम्ही अगं आता हे लास्टच परत नाही बघणार. मागच्याला बी तेच बोललो होतो तुम्ही. पण नारळ आणत का? नारळ? अर अगं विसरलोच बघ. आता काही हो नारळ फोडू का मी? जावा, नारळी भात करायचा आहे. आणतो. एवढी हिम्मत आजपर्यंत कुणी दाखवली नव्हती नरसू. ताई ताई, तू शांत हो.
अगं मी आहे ना, मी सोडणार नाही तिला. झालंच कसं? हा, असं झालंच कसं? कोण समजते कुठली स्वतःला? ताई ताई अगं काय करायचं, माझ्या पण तळपायाची आग मस्तकाला गेली होती, पण ती मतदारच घेऊन आली ना. बर म्हणून काय करायचं प्रश्न पडला. बर ते अख्खं एक गठ्ठा मतदान होतं ग, आपण काय करणार. मग मी शांत राहिलो. तेच ना, तेच. फार शहाणी समजते स्वतःला ती. ताई 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 अगं त्या फडतूस मुली करता आपला महागाचं टिपळ कशाला फोडायचं. शांत शांत हो, तू खाली बस. शांत शांत. सो तिला समरशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं असं म्हणाली ती. हिला समरशी काय महत्वाचं बोलायचं होतं? हा, अगं ताई त्या मुलीची लायकी माहितीये ना आपल्याला. काय महत्वाची गोष्ट असणार आहे तिच्यासाठी. तिला साडी मिळाली नाही ना त्या दिवशी, तेच बोलायचं असेल. नाही, मला नाही असं वाटत. काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय तिच्या डोक्यात. हा ताई, तिच्या डोक्यात काहीतरी मोठा प्लॅन असू शकतो. या गावाकडच्या मुली फार डेंजर असतात, आपल्याला सावध राहायला पाहिजे. नाही, मला एक वेगळीच भीती वाटते. काय ताई, काय भीती आहे मला सांग. हा नरसू मामा त्याच्यावर नक्की उपाय काढेल, तू बोल फक्त. नाही, तसं नाही होणार. माझा विश्वास आहे समरवर. तरी पण काय ताई, समर या मुलीच्या नादाला लागायला नको. ताई तुला पण तीच भीती वाटतेय ना? कसं काय माझ्या मनातलं ओळखतेस ग तू? अगं 2 दिवस झाले मला हा विचार करून झोप नाही. सारखा विचार करतोय काय उपाय करावा, काय उपाय करावा. म्हणूनच म्हणते त्या रखमाला शोधून काढ. काहीतरी चुकीचं घडायच्या आत समरचं लग्न करायला पाहिजे आपल्याला. वा ताई वा, काय ग्रेट आहेस तू. कसं काय सुचतं तुला एवढं सगळं. आता त्या रखमाला शोधायची मोहीम पुन्हा एकदा चालू केली पाहिजे. 2 दिवस, 2 दिवसात रखमाला हजर कर. काय 2 दिवस? 2 दिवसात रखमा मला बंगल्यावर हजर पाहिजे. आणि ह्या वेळेला मला काहीही गडबड नको. दोन दिवस? काय पायलट, आली का मज्जा? कसली मज्जा सुमे, वाट लागली होती माझी. मला वाटलं तू मम्मा पुढे सगळं बोलून टाकणार आता. सगळं मजी र. सगळं म्हणजे तू जे काय सांगणार होतीस ते. मी काही येडे का तुझ्या मम्मा पुढे ते बोलायला? आहेसच एडी, काय बोलशील याचा काही नेम नाही. अगं तुला माहिती नाही मम्मा किती चिडली ते. अरे आयाची कामच असते चिडायची. तुझ्या आता लोड घेऊ नकस. उद्या नारळी भात खायले म्हणजे तुझं डोकं थंड होईल बघ. नारळी भात? हा, उद्या नारळी पौर्णिमा आहे. या सुमित्राचा नारळी भात खाऊन तर बघ आणि मग सांग. अगं पण मम्मा आणि मामा. यायचं म्हणलं ना. बरं ठीक आहे, चालेल. हा, ठेव आता. बाय. अहो हे काय ववाळणी तू कधीच घेत नाही म्हणून. मग आता पण घेणार नाही. ठेवा ते. अगं पण नाही तर जेव्हा वाटणार नाही. तुझ्याशी कोण भांडणार बाई? कदम ठेवा. बरं बाई. काय रे, आरती दीदीने बांधली नाही का राखी घरी? नाही, नंतर बांधणार आहे. मी घरी सांगितलं की पहिलं सुमिताईकडूनच बांधून घेणार आहे. मी पण. छान आहेस की. हे तुमच्यासाठी गिफ्ट. थँक्यू. अयो बघितलं का, इथं बहीणच भावाला बोबाळणी देतीय. कलियुग आहे बाबा, कलियुग. कलियुग. आता तुमचा नंबर या.
तुम्ही माझं कायम रक्षण कर ग. हो बबनराव, अहो तुम्ही तिची रक्षा करायची का तिने तुमची हो? मी नाही, माझी जर काय बॉम्ब झाली का नाही तर तुम्ही तुम्हाला तोडगा देते. गबरे बाबन्या. तात्या, आता तुमचा नंबर. ठीक आहे. ठीक आहे. काय आहे? तुला बंगल्यावर त्या दिवशी मिळाली नव्हती ना साडी, म्हणून तुझ्यासाठी आणली या. अहो मी साडी कुठे घालते? अगं आता लगीन झाल्यावर घालशीलच की. तात्या, तुम्ही काय मला घालवायलाच बसलाय. मी काय लगीन बिगीन करणार नाही. मी माझ्या तात्याने सोडून कुठंच जाणार नाही. अगं आता आज ना उद्या तुझं लगीन करावंच लागणार. बस, इशे बंद. बर बाया, माझी एवढी प्रेमाची वावळणी तरी घे. हा, द्या. छान आहे. बरं, आज मी नारळी भात केलाय. सुट्टी आहे ना व कारखान्याला? हो हो. पोट भरून खायचं आज सगळ्यांनी. पण सुमी, अगं खानावळीतल्या सगळ्या मेंबरांना राखी बांधलीस की तू, पण एक जण राहिला की पायलट. पायलट? त्याचा काय संबंध? राहू दे आता. असं कसं राहू दे सुमे? कवापासून रीतच आहे आपल्या खानावळीची. तू सगळ्या मेंबरांनी राखी बांधतीस का नाही? अहो त्या राख्या संपल्या. हे बघा, जाऊ दे आता. जाऊ दे, जाऊ दे. नरसिंगराव, फार काळजीत दिसताय. एवढं काळजीत कधी बघितलं नाही मी तुम्हाला. लाज वाटतेय भाऊजी मला. तुम्हाला कधीपासून? तर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला लाज वाटते मला. आज राखी पौर्णिमा आहे ना. अच्छा, पण का? 1 रुपया सुद्धा खिशात नसतो माझ्या ओवाळणी टाकायला. माझं मन फार खातं मला. असं फार वाईट वाटून घेऊ नका हो. थांबा, हे घ्या. कशाला कशाला भाऊजी? असू द्या हो, ओवाळणी टाकायला उपयोगी पडते. वा भाऊजी वा. आता या नरसू मामाला त्याचं भावाचं कर्तव्य पार पाडता येईल भाऊजी. कर्तव्य पार पाडता येईल. जिलबीमध्ये केशर घालायला विसरू नकोस आज. ते बघा आलेच. अरे नरसू, ये बस इथे, ओवाळते तुला. कशाला ताई? जाऊ दे, कुठल्या तोंडाने ओळून घेऊ मी? काय झालं नरसू, असं का बोलतोयस? 50,000ची नोकरी होती, सोडली. कधी हो? 5 वर्ष बिनकामाचा हिंडत होता म्हणून तर आलोय ना इथं आपण. पण नोकरी नव्हती मला, पण मिळाली होती ना. पण ताईचा विचार करून नोकरी सोडली मी. हे बघ, ताईला मदत होणार असेल ना, अशा 50 नोकऱ्या सोडीन मी. नरसू, अरे आता पण तुझी मदत होतेच मला. काय उपयोग आहे? म्हणजे तुझ्या ताटामध्ये तुझ्या लायकीची ओळणी टाकायला सुद्धा पैसे नाहीत माझ्याकडे. भावाचं कर्तव्य पार पाडता येत नाही म्हणून लाज वाटते मला. बस आलेच. हा, हे घे. अगं कशाला कशाला ताई? अरे असू दे, खर्चायला. बर. आणि मी असताना परत पैशाची काळजी करू नकोस. ताई अगं सदान कदा तुझीच काळजी डोक्यात असते माझ्या. माझी काळजी करायला वेळ कुठे असतो मला? बस
नरसू, मला एक ओवाळणी पाहिजे. पैसे नको, मला रखमा पाहिजे ओवाळणी म्हणून. देशील? ताई तू काळजीच सोड, तुझी ओवाळणी तुला मिळालीच म्हणून समज. 2 दिवसात रखमा तुझ्या समोर हजर करतो की नाही बघ. आत्ताच काम आहे. सुमे, अगं मी तिकडे यायला निघालो होतो. पायलट, मी काय सांगते ते ऐक. तू अजिबात घरी येऊ नकस काय. अच्छा ठीक आहे, मी ऍक्च्युली निघालो होतो तिकडे यायला, पण आता तूच नको येऊ म्हणतेस तर मग राहू दे, उद्या भेटूयात. पायलट, मी तुला माझ्या घरी येऊ नकोस म्हणलंय. भेटायचं नाही असं नाही. तू नारळी भात खायचं म्हणजे खायचंच, सांगून ठेवते. तू कारखान्यावर भेट मला. सुमे तुला खरं सांगू का, अगं मला घरून बाहेरच पडता येत नाही आता. मामा फुल पाळतीवर आहेत माझ्या, सगळीकडे पहारे लावलेत. पायलट, खरं बोललास की तू. सुमी लय खुश झाली बघ. हा मग नको भेटायला ना आज आपण. पायलट, तू मला खुश केलेस ना, तुझं तोंड गोड करायला लागणारच मला. काय बी करून तू नारळी भात खायचंच. अगं पण कसं येऊ, एवढे सगळे लोक आहेत पहाऱ्यावर. एवढं पायलट असून घाबरतोयस? तोड पहाडानी ये की. अगं पण तू सांग ना काहीतरी तोडगा. तुम्ही असं ना कशाला लोड घेतोयस? मी देते तोडगा तुला. तू फक्त हो म्हण. पण कसं? हो तर म्हण, बाकी मी बघते काय ते. हो. ठेव फोन. सुमे सुमे पण काय करणार आहेस तू? मान खाली. 24 तासात रखमाला शोधून आणली नाही तर हा बंगला विसरायचा, तुझा मालक विसरायचा, तुझा पगार विसरायचा, आणि हा तुझा जीव पण विसरायचा. मान वर. सांग आता काय बघणार? बंगला, गवत, मामासाहेब. मूर्खा, रखमा बघायची, कळलं? आता कुठं हुडकू रखमा? हा सुमे बोल. पायलट, हे बघ, अजून 10 मिनिटात तुझ्यावरच्या सगळ्या पहार चौक्या निघतील. तू ना तुझ्या गॅलरीत एक दोरी सोड फक्त खाली. म्हणजे गनिमी कावा सांगते ते ऐक. 10 मिनिटं लक्षात ठेव. सुमे सुमे का पण दोर कुठून आणू मी? हॅलो अरे दगडफेक होते, या सोडूया लवकर. मंत्री पाटलांच्या घरावर दगडफेक. या लवकर या. अरे या लवकर. अरे लवकर या. अरे मंत्री पाटलांच्या घरावर दगडफेक होते. अरे लवकर या. अरे लवकर या ना सगळे. काय झालं मामासाहेब? अरे काय झालं काय? अरे घरावर दगडफेक होती आपल्या. कुठून कुठून सब बघा, तेच बघायचंय. कुठून मामासाहेब? अरे दगडफेक होती घरावर, लवकर बघा. सुमे अगं काय आहे? टाकू. मी अगं बघेल कोणीतरी पटकन आवर. चप्पल इथे नको ना काढूस, बघेल कोणीतरी. सावकाश सावकाश सावकाश. सुमे तुला शिट्टी वाजवत येते? तुला येत नाही? नाही, शिकवशील मला? शिकणार तू? हो. हे बघ, हळू हळू हळू. जाऊ दे, लोक येतील नंतर शिकतो मी. आज चलतो. ये 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 ना, ये. बस बस.
सगळ्यांनी मी कावा नारळी भात खावा. केली बघ तुझी सुटका. तुझ्यावरच्या सगळ्या पहार चौक्या सुटल्या. भारी असतो. आता समर, अरे दार उघड. समर, अरे घरावर दगडफेक झाली आपल्या.